नमस्कार मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय। शनिवार 16 मार्च 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। चला तर मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करूया। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, CAA यावर 19 मार्चला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। EVM विरोधामधील याचिका मात्र सुप्रीम कोर्टाने फेटाळली। यानंतरची सर्वात मोठी बातमी, लोकसभा आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारने मोठा धडाका उठवलेला आहे। आठवड्यामध्ये तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक झाली। 72 तासामध्ये 72 निर्णय घेण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, 3 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याज माफ। जळगाव बँकेने मोठा निर्णय घेतला। भाजपाचे BS येडियुरप्पा अडचणीत, 17 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोक्सो दाखल। राज्यामध्ये सर्वात आनंदाची बातमी, ST बसेस आता LNG इंधनावर धावणार। भारतातील पहिली LNG बस सेवा महाराष्ट्रात सुरू। आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। मशिदीत 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मौलवी नसीम खान यांना जन्मठेपेची शिक्षा। शाळेसंदर्भात सर्वात मोठी बातमी, राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार। नावाच्या आधी TR लागणार। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, केस पेंडिंग असताना निवडणूक आयोगाची नियुक्ती का केली? सुप्रीम कोर्टाने 21 मार्चपर्यंत केंद्र सरकारकडे मागितले उत्तर। आणि राज्यातील 14,648 वकिलांना नोटरी पदाची लॉटरी, वकील वर्गात आनंदाचे वातावरण। आचारसंहितेपूर्वी निर्णयांची लगबग, मंत्रिमंडळाची आज सकाळी पुन्हा बैठक। 5 दिवसात 1000पेक्षा अधिक शासन निर्णय जाहीर।